आता या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण किती आहेत ते मोजायचं आहे। पहा, क्रमवार संख्या 1 2 3 आणि 4 लिहून घ्यायचे आहेत। इथे पण 1 2 3 आणि 4, 1 ते 4 अंकाची बेरीज किती? 10। इथे सुद्धा किती? 10। 10चे टप्पे किती मिळाले आपल्याला? 2। 10 गुणिले 2 करा, 20 त्रिकोण। तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण असणार आहेत? 20 त्रिकोण। आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील? पहा, 1 2 3 4 5, 1 ते 5 अंकाची बेरीज किती आली? 15। असे किती टप्पे मिळालेत आपल्याला? 1 2 3। त्यामुळे गुणिले 3 करू। आता इथं पहा, 15 तरी किती येणार? 45। तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण येतील? 45 त्रिकोण येतील। अगदी सहज व सोप्या पद्धतीने एक एक त्रिकोण न मोजता आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या आकृत्यांचे मोजमाप करता येते। त्यामुळे काय होईल तर परीक्षेमध्ये वेळ कमी लागेल आणि हे प्रश्न सुटून जातील। आता या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत पहा, तर यासाठी काय ट्रिक लावायचे पहा। पहिल्या रेषेवरती आपल्याला 4 त्रिकोण पकडायचे, दुसऱ्या रेषेवरती 4 आणि हा मधला एक त्रिकोण। 4 अधिक 4 किती झाले? 8। 8 अधिक हा मधला एक त्रिकोण किती? 9 त्रिकोण। पहा, या आकृतीमध्ये 9 त्रिकोण असणार आहे। मोजूयात आपण। पहा, 1 2 3 4 5 6 7। त्याचबरोबर हा मोठा एक त्रिकोण 8 आणि हा एक त्रिकोण 9, हा मधला मोजलेला आहे। त्यामुळे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील? 9। आता या आकृतीमध्ये ट्रिक्स पद्धतीने आपण त्रिकोण मोजूया। पहिल्या रेषेवरती 4, दुसऱ्या रेषेवरती 4, तिसऱ्या रेषेवरती 4 आणि हा मधला एक त्रिकोण। म्हणजे 4चे किती टप्पे मिळाले आपल्याला? 3। 4 तरी किती झाले? 12 आणि हा मधला एक त्रिकोण। बरोबर एकूण किती त्रिकोण येतील? 13 त्रिकोण येतील। अगदी सहज व सोप्या पद्धतीने एक एक त्रिकोण न मोजता ट्रिक्स पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। पाहूयात पुढील प्रश्न। तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत पाहूयात आपण। पहा, सुरुवातीला आपण ही आकृती समजून घेऊयात, मोजूयात यामधील त्रिकोण। पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9। आता हा एक त्रिकोण 10 आणि मोठा एक त्रिकोण 11। त्याचबरोबर हा एक त्रिकोण असा पकडावा लागेल आपल्याला, हा त्रिकोण 11, हा एक 12 आणि त्याचबरोबर अजून एक त्रिकोण आपल्याला सापडेल यामध्ये। पहा, पुन्हा एकदा पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9, हा एक 10, मोठा एक 11, हा एक 12 आणि हा एक 13। तर या आकृतीमध्ये 13 त्रिकोण आहेत। आता 13 त्रिकोण हे मोजून काढले आपण आणि त्यासाठी खूप वेळ लागला। तर आपण या आकृतीमध्ये ट्रिक्स काय आहे का ते पाहूयात। पहा, तर काय करायचं आहे, या आकृतीच्या पायालगत त्रिकोणी संख्या लिहून घ्यायची। त्रिकोणी संख्या पहिली कोणती आहे? 1, दुसरी कोणती आहे? 3 आणि तिसरी 6। आता ही जी त्रिकोणी संख्या आहे ती सोडून द्यायची, त्याचबरोबर ही त्रिकोणी संख्या तुम्हाला पकडायची आहे, त्याचबरोबर ही त्रिकोणी संख्या सोडून द्या। आता यांची बेरीज करा, 6 3 9 1 10। त्याचबरोबर इथे फक्त 3च आहे आणि आता यांची बेरीज करा, 10 आणि 3 किती झाले? 13। 10 आणि 3 किती झाले? 13। तर या आकृतीमध्ये 13 त्रिकोण आहेत। आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील ते पाहूयात आपण। पहा, क्रमवार त्रिकोणी संख्या लिहून घेऊया, 1 3 6 आणि 10। यांची बेरीज करून घेऊया सुरुवातीला आपण। 10 आणि 6 16, 16 आणि 3 19, 19 आणि 1 20। त्याच पद्धतीने ही त्रिकोणी संख्या आपण सुरुवातीची सोडतो, ही पकडतो, 3ला सोडून द्यायचे आणि 1 ही त्रिकोणी संख्या पकडायची आहे। आता यांची बेरीज किती होईल? 6 अधिक 1 7। आता यांची बेरीज करा, 20 अधिक 7 बरोबर 27। तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असणार आहेत? तर 27 त्रिकोण असणार आहेत। अगदी सहज व सोप्या पद्धतीने ट्रिक्स पद्धतीने त्रिकोणांची संख्या मोजता येते। आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत पहा, किती त्रिकोण आहेत पहिल्या आकृतीमध्ये? तर काय करायचं यासाठी, 1 2 3 क्रमवार संख्या लिहून घ्यायच्या आणि त्या संख्येची फक्त दुप्पट करायची। दुप्पट किती येईल? 6 दुनी 12। तर या आकृतीमध्ये एकूण 12 त्रिकोण येणार आहेत। आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण येतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठवा कमेंट बॉक्समध्ये। ओके, पाहूयात आपण पुढचा प्रश्न।
आता या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती? आता काही विद्यार्थी काय करतात तर सरळ काय करतात, हे चौकोन मोजत बसतात. तर मोजत बसायचं नाही, तर काय करायचं आपल्याला, तर यासाठी आपल्याला ट्रिक्स पद्धतीचाच वापर करायचा आहे. पहा, तर आपण क्रमवार संख्या लिहून घेऊया आडव्या ओळीत. 1 2 3 4 आणि 5 आणि यांची बेरीज किती येणार आहे मग? 1 ते 5 पर्यंत संख्यांची 15. उभ्या राखाण्यामध्ये 1 2 3 लिहून घ्या आणि यांची बेरीज किती येणार आहे? 1 ते 3 पर्यंत 6. आता 15 आणि 6 यांचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 6 बरोबर किती येणार आहे? 90. तर या आकृतीमध्ये 90 चौकोन येतील. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने न मोजता चौकोन आपण या पद्धतीने काढू शकतो. पाहूयात याच पद्धतीचा चौकोन. आता या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत? तर पहा, 1 2 3 4 5 आणि 6. तर 1 ते 6 पर्यंत संख्यांची बेरीज किती येईल? 21. त्याचबरोबर उभ्या राखाण्यामध्ये 2 3 4 1 ते 4 पर्यंत संख्यांची बेरीज किती येईल? 10. 10 गुणिले फक्त 21 करायचे चौकोन मोजण्यासाठी. 21 गुणिले 10 बरोबर 210. तर या आकृतीमध्ये 210 चौकोन येतील. चौकोन मोजणे पहा, या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती येतील? तर त्यासाठी काय करायचं, पहा अगोदर आपण काय करूयात, मोजून घेऊयात चौकोन. 1 2 3 4 आणि हा मोठा एक 5. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन असणार आहेत? 5. पण मोजायचे कसे? तर पहा, इथे 1 2 लिहून घेतलं, इथे सुद्धा उभ्या ओळीमध्ये 1 2 लिहून घेतलं. आता काय करायचं, याचा गुणाकार करायचा. बेदुनी किती झाला? 4 आणि हा 1 बरोबर किती येणार? 5 चौरस. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आडव्या ओळीमध्ये 1 2 3 लिहून घ्यायचे आणि उभ्या राखण्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे? 1 2 3 लिहून घ्यायचं आहे. आता 3 तरी किती झाले? 9 अधिक बेदुनी 4 अधिक हा 1 9 अधिक 1 10 आणि 4 14. तर या आकृतीमध्ये 14 चौरस येतील. त्याच पद्धतीने इथे पहा, 1 2 3 4 इथे सुद्धा 2 3 4 4 गुणिले 4 16 अधिक 3 त्रिक 9 बेदुनी 4 आणि हा 1. आता यांची बेरीज करूयात. 16 आणि 4 20 अधिक 9 अधिक 1 10 बरोबर 20 अधिक 10 30. तर या आकृतीमध्ये किती येतील? 30 चौरस येतील. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला चौरस मोजता येतील. परंतु समान जर लांबीचे नसतील, आता इथे पहा 1 2 3 4, त्याचबरोबर उभ्या ओळीमध्ये सुद्धा 1 2 3 4, त्यामुळे आपण या पद्धतीचा उपयोग केलेला आहे. परंतु ज्यावेळेस इथे आपल्याला 4च आडव्या ओळी असतील आणि इथे 3च असतील, त्यावेळी काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगतोच. पहा, यामध्ये किती चौरस असतील. आता इथे काय करायचं आहे, आडव्या ओळीमध्ये लिहून घ्यायचे क्रमवार संख्या 1 2 3 4 आणि 5 आणि उभ्या ओळीमध्ये 1 2 3. आता 5ने 3 ला गुणायचं, ही जोडी तयार होईल. 5 3 किती? 15 अधिक 4 आणि 2 ला गुणायचं, 4 2 8. आणि आता 1 2 3 त्यामधील काय करायचं, 3 ही संख्या फक्त घ्यायची, फक्त मोठी संख्या घ्यायची. 1 2 3 शिल्लक राहिलेल्या संख्येमधून फक्त 3 ही संख्या घ्यायची. ठीक आहे, कारण का ती सगळ्यात मोठी आहे म्हणून. 15 आणि 8 किती झाले? 23. 23 आणि 3 26. तर या आकृतीमध्ये किती असणार आहेत चौरस? 26 चौरस असणार आहेत. अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येईल. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोण, चौरस आणि चौकोन कसे मोजायचे तेही ट्रिक्स पद्धतीने पाहिलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर आकृत्या ट्रिक्स पद्धतीने कशा मोजल्या जातात ते मी उद्या जो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामध्ये तुम्हाला देईनच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील